अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। आजच्या अनुभवाला सुरुवात करूया। जय गजानन श्री गजानन। जय गजानन गणगण गणात बोलते। अनुभवाचं नाव आहे श्री माऊलींनी भक्ताची हाक ऐकली। जय गजानन। भक्तवत्सल श्री गजानन माऊली नेहमीच आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करीत असतात। महाराजांच्या कृपेचा माझ्या मोठ्या बंधूला आणि बहिणीला आलेला अनुभव मी इथं देत आहे। माझे मोठे बंधू अंधेरीला राहत होते। त्यांना 3 मुलं आहेत। त्यांचा धाकटा मुलगा SSCच्या परीक्षेला बसला होता, पण एकंदरीत परिस्थितीचा विचार करता त्याची परीक्षेत उत्तीर्ण होण्याची शक्यता फार कमी होती, म्हणून तो दहिसरला आमच्याकडे राहायला आला होता। या दरम्यान मोठ्या भावाला त्याच्या मित्राने श्री गजानन विजय ग्रंथ आणून दिला, पण भावाला त्यात काही विशेष वाटले नाही, म्हणून तो म्हणाला, ह्या मोठ्या ग्रंथापेक्षा लहान पुस्तक असले असते तर वाचले असते। त्याने तो ग्रंथ परत केला। दुपारी त्या मित्राने श्री गजानन महाराज कथासार हे पुस्तक आणून दिले। माझ्या भावाने ते पुस्तक पाहिले व मी सावकाश वाचून देतो असे म्हणत त्याने ते पुस्तक बॅगमध्ये ठेवले। घरी आल्यावर ते पुस्तक देव्हाऱ्याच्या वरती ठेवले आणि थोड्या दिवसांनी SSCचा निकाल लागला व मार्कलिस्ट आणण्याकरिता दोघेजण म्हणजे भाऊ व मोठा पुतण्या शाळेत जाण्यासाठी निघाले। हॉल तिकीट घेतले व कशात ठेवावे म्हणून विचार करीत असता मित्राने दिलेल्या पुस्तकाची आठवण झाली आणि त्या पुस्तकात हॉल तिकीट ठेवले व मुखपृष्ठावरील फोटोस नमस्कार केला व ते दोघे निघाले। अंधेरी स्टेशनातून गाडी निघाली। भाऊ ते पुस्तक वाचू लागला आणि तो इतका मग्न झाला की दादर स्टेशन आले हे सांगावे लागले। नंतर ते शाळेत गेले तेव्हा माझा भाऊ त्याच्या मुलाला म्हणाला की तू रिझल्ट बघून ये, हे पुस्तक फार चांगले आहे, मी ते वाचतो। तो एका ठिकाणी वाचत बसला। माझा पुतण्या बोर्डवरच्या रिझल्टकडे बघत होता। पहिल्या प्रथम 3rd क्लास पाहिले तर त्यात नंबर नव्हता, तेव्हा त्याला मजा म्हणून त्याने 2nd क्लासमध्ये पाहिले, त्यातही नंबर नव्हता व तो पुढे 1st क्लास पाहिले तर त्याचा नंबर होता। त्याने पुन्हा खात्री केली आणि मार्कलिस्ट घेऊन भावाकडे आला व म्हणाला की हा घ्या रिझल्ट। मार्कलिस्ट बघताच जो मुलगा नापास होणार म्हणून दहिसरला गेला होता तो पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाला हे पाहून त्या पुस्तकातील श्री गजानन महाराजांच्या चरणावर भावाने नमस्कार केला आणि त्या क्षणी श्री माऊलींबद्दल भक्ती जागृत झाली। आता सारेजण त्यांच्या सेवेत मग्न आहेत। आता माझ्या मोठ्या बहिणीचा अनुभव। माझी मोठी बहीण सौ दादरकर ही आपल्या पतीसोबत वरळी लेबर कॅम्प्समध्ये राहत होती। त्यांच्या पदरी मुलबाळ नव्हते, शिवाय कारच्या अपघातात त्यांची दृष्टी गेली होती। घरात कमावतं कोणी नव्हतं, म्हणून आम्ही भावंडे जसे जमेल तसे सहकार्य करीत होतो व तिच्या संसाराचा गाडा हाकत होतो। एके दिवशी संध्याकाळी माझ्या मेहुण्याची तब्येत बिघडली व डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले, कारण त्यांना लखवा म्हणजे अर्धांग वायू मारला होता। तिने आजूबाजूच्यांना हाक मारली व आम्हा भावंडांना ऑफिसमध्ये फोन करायला गेली, पण ऑफिस बंद झाल्याने आम्ही घरी गेलो, म्हणून ती परत घरी आली व श्री गजानन महाराजांच्या फोटोसमोर उभी राहिली व म्हणाली की महाराज, आता मला तुमच्याशिवाय कोणाचा आधार नाही, तेव्हा तुम्ही त्यांना सांभाळा व त्यांचे काही बरे वाईट झाले तर मी तुमच्या समोर डोके आपटून आपटून माझे प्राण देईन। बहिणीने माऊलींचा धावा सुरू केला। इतक्यात एक बाई आली व बहिणीला म्हणाली की ताई, आता एक बस वरळी डेपोमध्ये गेली, त्यात तुमच्या भावासारखी व्यक्ती दिसली आहे। तेव्हा बहीण म्हणाली की सायंकाळी 5 वाजता सर्व ऑफिस बंद होतात आणि आता तर घड्याळात संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत, म्हणून ते कसे शक्य आहे। इतक्यात तिने माझ्या धाकट्या भावाला येताना पाहिले व रडायला लागली। तिने विचारले की तू इतक्या संध्याकाळी कसा काय आलास, तेव्हा त्याने सांगितले की माझ्या सासरवाडीला गेलो होतो, मला तू घरी बोलवत आहेस असा भास झाला म्हणून मी आलो। हे ऐकताच माझी बहीण समजून गेली की ही महाराजांची आगाध करणी आहे। तिच्या हाकेला प्रतिसाद देत महाराजांनी माझ्या भावाला तिच्या घरी पाठवले। भावाला बघून लगेचच माझ्या बहिणीने महाराजांच्या चरणावर डोके ठेवून त्यांचे आभार मानले आणि नंतर भावाला जे काही घडले ते सांगितले। भाऊजींना घेऊन ते टॅक्सीतून दहिसरला आले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले। उपचारानंतर
त्यांची तब्येत ठीक झाली व ते घरी गेले. अशी कृपा महाराज आपल्या भक्तांवर सदैव करीत आहेत. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भाई गडकर, मुंबई येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भक्तांना कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात बोते टाईप करा. धन्यवाद.